नागपुर में शिव भोजन थाली केंद्रों को पिछले 6 महीनों से अनुदान नहीं मिल रहा है, जिससे संचालक आंदोलन के मूड में उतर गए हैं। इस पर विधायक आशीष जायसवाल ने क्या कहा और उनकी प्रतिक्रिया क्या है, आइए देखते हैं। मला या संदर्भामध्ये असे कुठलेही निवेदन प्राप्त झालं नाहीये। तथापि कुठल्या कारणामुळे जर असं झालं असेल तर मी आत्ताच मुंबईला जात आहे। या संदर्भामध्ये अशी जर अडचण असेल तर मी तात्काळ ते दूर करेल। काही तांत्रिक कारणामुळे जर असं झालं असेल तर निश्चितच ती अडचण दूर करण्यात येईल। माननीय एकनाथजी शिंदे हे प्रत्येक विधानसभेमध्ये मतदारांचा आभार मानण्यासाठी जात आहे। मागे ते रामटेकला देखील आले होते आणि तेव्हापासून भंडारामध्ये श्री नरेंद्र बोंडेकर हे शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आले। त्यामुळे त्या मतदारसंघात बरेच दिवसापासून तो कार्यक्रम ठरलेला होता। 2-3 तो कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आणि तो कार्यक्रम उद्या या ठिकाणी ठेवण्यात आलेला। मराठीचा जो सन्मान आहे तो कधी डावलला जाऊ शकत नाही, तो डावलला जाणं योग्य नाही। महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेच्या संरक्षणासाठी, मराठी भाषेच्या प्रोत्साहनासाठी राज्य सरकारने मराठी भाषा विभाग गठीत केलेला आहे आणि प्रत्येक राज्याची एक भाषा असते आणि महाराष्ट्राची मराठी ही आपली भाषा आहे, त्याचा सन्मान राखलाच गेला पाहिजे।